विजय वडेट्टीवार बोलतायत, बघूयात. बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती. त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे. एक तर राज्याच्या तिजोरीला भार पाडलाय आणि बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद, पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला हे आता कळत आहे. मुख्यत्वे ज्या सरकारमध्ये आपण सहभागी आहोत त्यामध्ये कुठेही असा मतभेद होता कामा नये किंवा दिसता कामा नये, परंतु दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे. खात्री नाही त्या योजना बंदच होतील. आता मला सांगा की आनंदाचा शिदा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिदा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिदा संपला. आता गरीब माणूस कुठे आहे? त्याला आता खरं म्हणजे नववर्षाला, गुढीपाडव्याला, होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री, पण आता तो पण गायब झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की गरिबांच्या योजनांना कात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी, गोरगरिबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही, कारण हे सरकार ओढीवर चाललेलं सरकार आहे. ओढी म्हणजे ओव्हरड्राफ्टवर, ओव्हरड्राफ्ट घ्यायचा आणि काम भागवायचं, अशा प्रकारची आत्ताची स्थिती आहे. सर, पुण्यामध्ये घटना नुकतीच घडली होती. हे काल पण बोललो आम्ही. यांची नियत, यांची करणी कथनी यात खूप अंतर आहे. सत्तेसाठी लोकांना मूर्ख बनवणं हा यांना बरोबर जमते आहे. शेतकऱ्यांना त्याच पद्धतीनं बळी घेण्याचं काम, बळी देण्याचं काम त्यांनी केलं. आज शेतकरी संकटात आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी होते म्हणून पैसे भरले नाहीत बँकेत, परत केले नाहीत आणि त्यामुळं आज शेतकरी संकटात असताना अपेक्षा होत्या की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, पण दुर्दैवानं शेतकरी मतासाठी आहे आणि कंत्राटदार मतं मिळवल्यानंतर कंत्राटदार यांच्या लेखी आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. सर, पुणे घटनेनंतर नाही, ते तर धानाची चुकारे 6 महिन्यापासून मिळाले नाही. मागच्या वर्षी मका खरेदी केलाय ते 8 महिने पैसे दिले नाही. म्हणे सोयाबीनचे अद्यापही पैशाचा पत्ता नाही. खरेदी केली पण आजही 60% लोकांना सोयाबीनचे पैसे मिळाले नाही. मागच्या वेळेस धान खरेदीचे पैसे मिळाले नाही. म्हणजे पैसे नाहीत, खरेदी सुरू आहे, शेतकरी त्यांच्या दारात फिरतोय. सरकारच्या स्वतःच्या पैशासाठी स्वतः सरकारकडे भीक मागायची पाळी शेतकऱ्यावर या सरकारने आणली आहे. सर, पुणे घटनेनंतर एसटी प्रशासन जागा झालेलं नाही. काल रात्रभर स्वारगेट डेपोमध्ये लाईट गेली होती, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वारंवार अशा घटना घडतात. सरकार पुण्यासारख्या शहरामध्ये लाईट जाते आणि तेही स्वारगेट हा मध्यभागी असलेले बसस्थानक आहे, जिथे अलीकडे घडलेल्या घटना पाहता तिकडे सरकारनं तातडीनं पॉवर बॅकअप दिला पाहिजे, जनरेटरचं बॅकअप दिलं पाहिजे, सोलरचं लावलं पाहिजे. पण पुण्यात लाईट जातेच कशी हा खरा प्रश्न आहे. पुन्हा काही पाप घडवण्यासाठी ती लाईट गेली का? पाप घडण्यासाठी लाईट गेली का? कोणीतरी षडयंत्र आहे का? या संदर्भात चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, आंबेडमध्ये मारहाणीची घटनेचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये सोळंके यांचा कार्यकर्ता होता. आता ज्याला मारहाण झाली तो म्हणतोय की माझ्या जीवाला धोका आहे. बीड म्हणजे सापांचा बीड असतो ना, तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला आहे. बीडाला शुद्धीकरण करायसाठी खरं म्हणजे आजपर्यंत सापाला दूध पाजलं, आता सापांना ठेचण्याची पाळी त्या बीड जिल्ह्यात आलेली आहे. जे कोणी राजकारणी रूपी साप असतील त्या जिल्ह्यात त्यांना एकदा जे काय आता पुढे येत आहेत विषय ज्या पद्धतीनं, खरं म्हणजे आतापर्यंत धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आवश्यकता होती आहे. हे सर्व शोधला, सीडीआर चौकशी केली, आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करून टाकली. तरी आम्ही म्हणतात पुरावे आलेत की आमच्याकडे माहिती आली, आमच्याकडे सगळं
चौकशीमध्ये आढळलेत. अरे चौकशी बंद आहे, काय आढळणार? हे सगळे जे काही राजकारण चाललंय बीड जिल्ह्यात आता, तर मला भीती आहे की त्या ठिकाणी जो वाद निर्माण झालेला आहे मराठा वर्सेस ओबीसी किंवा वंजारी, आज शाळामधून त्या मुलांना मराठा समाजाची शाळा असेल तर इतर समाजाची मुलं काढली जात आहेत आणि ओबीसी समाजाची शाळा असेल तर मराठा समाजाची मुलं काढली जात आहेत. हे कशाचं होतं? काय सरकार काय झोपलं आहे काय? एवढा जर एखाद्या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडला असेल, सामाजिक दृष्ट्या संवेदनशील तो जिल्हा झाला असेल तर सरकारने लक्ष घातलं पाहिजे की नाही? पण ते लक्ष न घालता उद्या त्या बीड जिल्ह्यामध्ये निरपराध लोकांचे, शेकडो लोकांचे बळी पडतील, बळी जातील, त्याला जबाबदार कोण असणार? म्हणून सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि ते जे काही गुन्हेगारी आहे बीडची, कोणी असू देत, ते ठेचून काढण्याची ताकद सरकारने दाखवली पाहिजे. सर, खोक्या भोसलेचा पण इंटरव्ह्यू समोर आलाय आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय मित्राच्या बहिणीची छेड काढली, बहिणीची म्हणून मारहाण केली. राज्यभरातल्या डेपोचा 7 दिवसाच्या आत अहवाल तयार करू असं स्वारगेटच्या घटनेनंतर सांगितलं होतं. मात्र आज 15 दिवस उलटून घेतले तरी पण काही अहवाल सा माहिती आहे मला, मी ऐकलं आहे. हे वेळ मारून नेणारं सरकार आहे, टाइमपास. लोकांना गृहीत धरून, लोकांना कळत नाही अशा प्रकारचा आविर्भाव ते सरकार बघत आहे. म्हणजे 7 दिवसात करू, ऑडिट करू, तिथल्या त्रुट्या दूर करू, 7 दिवसामध्ये निर्णय घेऊ. यांचे 7 दिवस म्हणजे मला वाटतं की सत्तेचे 5 वर्ष असावे. साहेब, खोक्या भोसलेचा पण व्हिडिओ समोर आला, पोलिसाचा शोध घेत आहेत. मित्राच्या बायकोची छेड काढली म्हणून मारहाण केली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. हरिण कधीही मारलं नाही असं पण म्हणताय. चौकशी झाली पाहिजे, आरोप प्रत्यारोपाची चौकशी झाली पाहिजे. भोसले म्हणतो ते खरं आहे का? चौकशी करणारे कोण? पोलिसांनी बीडच्या पोलिसावर विश्वास न ठेवता या सगळ्या घटनांमध्ये बाहेरचे पोलीस पाठवा, निपक्षपाती चौकशी करा. जो जो दोषी असेल त्याला चौकात आणून फटके मारा आणि तो पुन्हा चालू शकला नाही पाहिजेत आपल्या पायानं. अशा प्रकारची नालायक लोकांना सजा द्या. पण साहेब, संदीप क्षीरसागर यांचा देखील ऑडिओ क्लिप व्हायरल होते. एका तहसीलदाराला त्यांनी धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय. मी तहसीलदार म्हणून नेमणूक झाली पण मला येऊन भेटला नाही, तुम्हाला पाहतो, असा विषय त्यामध्ये आहे. काय म्हणाल? आता मी ते ऐकलं नाही, पण असं बोलणं किंवा वागणं चुकीचं आहे. राजकारणामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाबरोबर काम करत असताना एक प्रशासनाची 2 चाकं आम्ही समजतो, पण असं जर काही केलं असेल तर हे त्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये दादागिरीचा असा त्याचा अर्थ होतो. सर, कल्याणमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे वर्सेस नाईक असा एक वाद आता पुन्हा पेटलेला आहे.